नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर ज्योती रानडे यांनी शब्दबद्ध केलेला एक प्रसंग तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. मी काही कामानिमित्त बॉस्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॉलमध्ये जेवायला गेले. तिथे 10-15 प्रकारची वेगवेगळी रेस्टॉरंट्स होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्यानं भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात पालक दाल घेऊन तिथल्या टेबलवर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सगळ्या वयाचे लोक होते. माझ्या टेबलच्या अगदी शेजारच्या टेबलावर एक आई आणि 2 मुली बसल्या होत्या. आईनं डोक्याला हिजाब गुंडाळला होता, पण 12 आणि 10 वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची वेणी घातली होती. त्या वेणीला वर खाली चकचकीत फुलांचे रबर बँड्स लावले होते. आईच्या कपड्यांवरून आणि भाषेवरून ते कुटुंब इराकचं असावं असं वाटत होतं. त्या 2 मुलींनी काय पुण्य केलं म्हणून त्यांची इराकमधून सुटका झाली असं वाटलं. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जाची वागणूक इराकमध्ये दिली जाते. 18व्या वर्षी त्यांचं लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झालेले असतात. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या इथे तिथे बागडत होत्या. त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा होत्या. नायके कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरुवात केली आहे, म्हणून त्या आईनं नायकेचा हिजाब घातला होता. आम्ही तुझ्याबरोबर आहोत हे नायकेसारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्यासारखं होतं ते. मला नायके कंपनीचे हिजाब बनवण्यासाठीचं मनापासून कौतुक वाटलं खरं तर. त्या पुढच्या टेबलवर एक भारतीय कुटुंब बसलं होतं. 12 वर्षाचा मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकानं तिच्या लेकराशी गप्पा मारत होती, त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे मी खरोखरच आदरानं मान झुकवली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीनं आपल्या बाळानं जगातलं सगळं यश मिळवावं म्हणून. आपला मुलगा हातानं जेवू शकत नाही, चालू शकत नाही हे पाहताना त्या आईला काय यातना झाल्या असतील. ते दुःख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना पाहून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं. त्याच्या शेजारच्या टेबलवर एक अमेरिकन कुटुंब बसलं होतं. त्यांनाही 13-14 वर्षाचा मुलगा आणि 8-10 वर्षाची मुलगी होती. दोघं उंच आणि बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्यानं अनेक बॅगा होत्या बरोबर. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करायला लागतात. पण तो त्यांचा दोष नाही, ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नायिका म्हणाले, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. आणि 4थं टेबल माझं होतं. भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच राहत असते तर अशी घडली असते. परक्या देशात येऊन इथले रीतिरिवाज शिकून देशातल्या चांगल्या गोष्टी आणि भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला आणि माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीनं आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॉलेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे. पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच. या विचारांच्या भोवऱ्यात मी खोल जात असताना समोर एक गोष्ट घडली. त्या इराकी मुलीचा बॉल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॉल अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला आणि परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचं हे दाखवलं. टू मी, तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॉल घरंगळत पलीकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला आणि त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॉल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव काय, गाव काय, इयत्ता काय याची देवाणघेवाण झाली. एका लहानशा बॉलनं जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली, जे भल्या भल्या राजकारण्यांना 1000 वेळा भेटून सुद्धा जमत नाही हो. तेवढ्यात तिथे एक विदूषक आला. घाईघाईनं ही मुलं सगळी त्याच्याभोवती गोळा झाली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला. त्याच्या आईला विचारलं, कॅन आय टेक हिम टू सी द शो? आईनं कौतुकानं हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला. तो तिरकी पावलं टाकत कष्टानं, उत्साहानं त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे आईबाबा घाईनं त्याला आधार द्यायला उठले, पण आई म्हणाली, लेट हिम गो. तिचा मुलगा सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनातल्या मनात टाळ्या वाजवल्या.
विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचं सुंदर चित्र निरोगी आणि अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या म्युझियम ऑफ फाईन आर्ट्सची तिकीटं होती. पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला. ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं, मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॉर्डरवर युद्ध करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे. मग ते भारत पाकिस्तान असो, रशिया युक्रेन असो, नाहीतर इस्रायल हमास असो. माणुसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॉल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? का त्यांना एकमेकांकडे बॉम्बच टाकावेसे वाटतात? जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला शिकेल का कधी? श्रोते हो, हा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा. सुरुवात आपली स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासूनच आपण करायला हवी. म्हणजेच हा विचार वाढत 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 जाऊन देशापर्यंत तर नक्कीच पोचेल. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.